गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण कायनेमॅटिकल इक्वेशन स्टडी केलेत. कायनेमॅटिकल इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड, कायनेमॅटिकल इक्वेशन इन व्हेक्टर फॉर्म. त्याशिवाय मी तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन अंडर ग्रॅव्हिटी देखील सांगितले. ओके, हा सगळा पार्ट जेई नीटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपल्याला एक इम्पॉर्टंट रिलेशन स्टडी करायचे. हे महाराष्ट्र बोर्डसाठी तितकंच इम्पॉर्टंट नाही आहे, पण जेई नीटसाठी मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे रिलेटिव्ह व्हिलॉसिटी. आता सपोज करा दोन बॉडी मूव्ह होत आहे. ओके, सो व्हिलॉसिटी ऑफ वन बॉडी विथ रिस्पेक्ट टू अदर बॉडी, इट इज कॉल्ड ॲट रिलेटिव्ह व्हिलॉसिटी. टू बॉडीज आर इन मोशन. Velocity of one body with respect to other body is called as relative velocity. हा नीट आणि जेईचा इम्पॉर्टंट पॉईंट. ह्याची डेरिवेशन आहे ते एन सी आय टीमध्ये पण दिलेले नाही आहे. त्यामुळे तुम्हाला डेरिवेशन लर्न करायची गरज नाही, फक्त फॉर्म्युले लर्न करायचे आहेत. नुसते लक्षात ठेवले हे अगदी सोपं आहे. नुसते फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. लक्षात आलं? हा पार्ट जेईला येणार, हा पार्ट महाराष्ट्र बोर्डच्या थेअरीला येणार नाही आहे. हा पार्ट फक्त जेई किंवा नीटसाठी आपल्याला लागणार आहे आणि फक्त फॉर्म्युले लर्न करायचे आहेत, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. सो रिलेटिव्ह व्हिलॉसिटीला मी डिफाईन केलं. व्हिलॉसिटी ऑफ वन पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू अदर इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह व्हिलॉसिटी. लक्षात आलं? व्हिलॉसिटी ऑफ वन पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू अदर पार्टिकल इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह व्हिलॉसिटी. सो व्हेन टू पार्टिकल्स आर मूव्हिंग इन सेम डिरेक्शन, फर्स्ट रिलेशन मी सांगतो. व्हेन टू पार्टिकल आर मूव्हिंग इन सेम डिरेक्शन, देन व्ही रिलेटिव्ह इज ऑलवेज इक्वल टू व्हेक्टर व्ही ए मायनस व्हेक्टर व्ही बी. सपोज करा देर आर टू पार्टिकल, पार्टिकल ए अँड पार्टिकल बी. टू पार्टिकल्स आर मूव्हिंग इन सेम डिरेक्शन, देन their relative velocity is given by v relative is equal to vector va minus vector vb. Second, when two particles are moving in opposite direction, then v relative is equal to vector va plus vector vb. When two particles are moving in opposite direction, v relative is equal to vector va plus vector vb. लक्षात आलं? आता मॅग्निट्यूड ऑफ रिलेटिव्ह व्हिलॉसिटी काढूया. मॅग्निट्यूड ऑफ व्ही रिलेटिव्ह. आता रिलेटिव्ह व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड काढायची असेल तर तुम्हाला निगेटिव्ह व्हेक्टर कन्सिडर करावा लागेल. सो लक्ष द्या, this is vector vb, this is vector va. Angle between vector va and vector vb is theta. So हा झाला मायनस वेक्टर vb. बरोबर आहे ना? निगेटिव्ह वेक्टरला आपण डिफाईन कसं करतो? A vector having same magnitude but opposite direction at that of first one. So हे मी जॉईन करून घेतो. वेक्टर व्ही ए अँड मायनस वेक्टर व्ही बी फॉर्म्स टू साइड्स ऑफ पॅरोग्राम, टू ॲडजस्टंट साइड ऑफ पॅरोग्राम. देन अकॉर्डिंग टू पॅरोग्राम लॉ, रिझल्टंट इज नथिंग बट डायगोनल ड्रॉन फ्रॉम सेम कॉमन पॉईंट. आता व्हेक्टर व्ही ए आणि व्हेक्टर व्ही बी ह्यांच्यामध्ये अँगल आला 180 मायनस थीटा, आणि व्ही रिलेटिव्ह आणि व्ही ए ह्यांच्यातला अँगल आहे अल्फा. ओके, सो अकॉर्डिंग टू पॅरोग्राम लॉ, व्ही रिलेटिव्ह इज इक्वल टू, आपला पॅरोग्राम लॉ काय आहे? √p² प्लस q² प्लस 2pq कॉस थीटा. आता इथे p म्हणजे व्ही ए असणार आणि Q म्हणजे व्ही बी असणार, आणि त्यांच्यामध्ये अँगल व्ही ए आणि व्ही बी मायनस व्ही बी यांच्यामध्ये अँगल किती आला? 180 मायनस थीटा. बरोबर आहे? मग हे आलं √VA² प्लस VB² प्लस 2VA VB कॉस 180 मायनस थीटा.
बरोबर आहे. मग हे आलं अंडर रूट VA² प्लस VB² प्लस 2 सॉरी प्लस 2 VB. आता कॉस 180 मायनस थीटा म्हणजे मायनस कॉस थीटा. मग मॅग्निट्यूड ऑफ रिलेटिव्ह व्हिलॉसिटी मला मिळालं अंडर रूट VA² प्लस VB² मायनस 2 VB cos theta. This is magnitude of a relative velocity. लक्षात आलं. डायग्राम पुन्हा एकदा बघा. आपल्याकडे दोन वेक्टर आहेत VB आणि VA. रिलेटिव्ह व्हिलॉसिटी फाइंड करायचं असेल तर आपल्याला निगेटिव्ह वेक्टर घ्यावा लागतो. म्हणून मी काय केलं, VBचा निगेटिव्ह वेक्टर ड्रॉ केला. हा वेक्टर VBच्या मॅग्निट्यूड एवढाच असेल, फक्त डिरेक्शन अपोजिट असेल. VA आणि VB मध्ये अँगल थीटा आहे. VA आणि मायनस VB यांच्यात अँगल आला 180 मायनस थीटा. ह्या पॅरोग्रामच्या दोन साईड झाल्या. मग मी पॅरोग्राम कंप्लीट केला आणि रिझल्टंट वेक्टर ड्रॉ केला. हा रिझल्टंट वेक्टर म्हणजेच रिलेटिव्ह व्हिलॉसिटी असणार. मग पॅरोग्रामला यूज केला R इक्वल टू अंडर रूट P² प्लस Q² प्लस 2PQ कॉस थीटा. आता आपल्याकडे थीटा किती आहे, दोन वेक्टर मधला अँगल 180 मायनस थीटा. कॉस 180 मायनस थीटा म्हणजे मायनस कॉस थीटा. सो मला फायनल रिलेशन मिळालं V रिलेटिव्ह इज इक्वल टू अंडर रूट VA² प्लस VB² मायनस 2 VB कॉस थीटा. डिरेक्शन tan अल्फा इज इक्वल टू VB sin theta divided by VA प्लस VB cos theta. हा देखील पॅरोग्राम लॉचाच फॉर्म्युला आहे. tan थीटा इज इक्वल टू किंवा tan अल्फा इज इक्वल टू Q cos थीटा Q sin थीटा डिवायडेड बाय P प्लस Q cos थीटा. लक्षात आलं. हे झाली डिरेक्शन ऑफ रिलेटिव्ह व्हिलॉसिटी. ओके, कळलं ना. हे अगदी सोपं आहे. फॉर्म्युले फक्त तुम्हाला लर्न करायचे आहेत. लक्षात आलं. आता पुढचा आहे रिव्हर अँड बोट प्रॉब्लेम. रिव्हर अँड बोट प्रॉब्लेम. आता VR म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ रिव्हर वॉटर. velocity of river water. VB velocity of boat. VR velocity of river water. VB velocity of boat. So boat जर if boat goes downstream म्हणजे वॉटर ज्या डिरेक्शनला फ्लो होत आहे त्या डिरेक्शनला जर बोट ट्रॅव्हल करत असेल तर V रिलेटिव्ह असणार वेक्टर VR प्लस वेक्टर VB. इफ बोट गोज डाऊन स्ट्रीम म्हणजे वॉटर ज्या डिरेक्शनला फ्लो होत आहे त्या डिरेक्शनला जर बोट जात असेल तर V रिलेटिव्ह असणार वेक्टर VR प्लस वेक्टर VB. इफ बोट गोज अपस्ट्रीम म्हणजे वॉटर ज्या डिरेक्शनला फ्लो होते त्याच्या अपोजिटला जर बोट मूव्ह होत असेल तर V रिलेटिव्ह आलं वेक्टर VB मायनस वेक्टर VR. तर हे दोन रिलेशन रिव्हर आणि बोटसाठी. लक्षात आलं. जर बोट डाऊनस्ट्रीम जात असेल, डाऊनस्ट्रीम याचा अर्थ वॉटर ज्या डिरेक्शनला फ्लो होत आहे त्याच डिरेक्शनला जर बोट जात असेल तर V रिलेटिव्ह असतं वेक्टर VR प्लस वेक्टर VB. बोट जर अपस्ट्रीम जात असेल म्हणजे वॉटर ज्या डिरेक्शनला फ्लो होत आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनला जात असेल तर V रिलेटिव्ह इज इक्वल टू वेक्टर VB मायनस वेक्टर VR. लक्षात आलं. पुन्हा मॅन अँड रेन प्रॉब्लेम. पुढचा पॉईंट मॅन अँड रेन प्रॉब्लेम. आता बघा पाऊस असा पडतोय व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला. सो दिस इज व्हिलॉसिटी ऑफ रेन. मॅन असा ट्रॅव्हल करतोय. दिस इज व्हिलॉसिटी ऑफ मॅन. ओके.
आता व्हिलॉसिटी ऑफ रेन आहे त्याला मी डाऊनवर्डला प्रोजेक्ट करतो. ही झाली व्हिलॉसिटी ऑफ रेन. बरोबर आहे. व्हिलॉसिटी ऑफ रेन आपल्याला वेक्टरला रिझॉल्व करायचं असेल आणि त्यांचा रिझल्टंट फाइंड करायचा असेल तर दोन वेक्टर असतात ते कोलिनियर लागतात. बरोबर आहे. म्हणून मी काय केलं, व्हिलॉसिटी ऑफ रेनला डाऊनवर्डला प्रोजेक्ट केलं. हा मी रेक्टँगल कंप्लीट केला. मग मला हा रिझल्टंट वेक्टर मिळाला. सो दिस इज व्ही रिलेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे मॅनला त्याची अम्ब्रेला असेल ती अशी धरायला पाहिजे, मेकिंग अँगल अल्फा विथ व्हर्टिकल. कळलं. तुम्ही ज्या वेळेला पावसातून ट्रॅव्हल करता त्यावेळेला तुम्ही छत्री अशी सरळ धरता तर ते चुकीचं आहे. मॅन आणि रेन ह्या दोघांचा रिझल्टंट ज्या डिरेक्शनला असेल अम्ब्रेला त्या डिरेक्शनला तुम्ही होल्ड करायला पाहिजे. तर तुम्हाला पावसात भिजायचं नसेल तर मॅन आणि रेन यांची रिलेटिव्ह व्हिलॉसिटी, यांची रिझल्टंट व्हिलॉसिटी ज्या डिरेक्शनला आहे त्या डिरेक्शनला तुम्हाला अम्ब्रेला होल्ड करावी लागेल, मेकिंग अँगल अल्फा विथ हॉरिझॉन्टल. आणि ह्याच्यावरनं रिलेशन आलं टॅन अल्फा इज इक्वल टू व्ही एम अपॉन व्ही आर. सो तुम्ही तुमची अम्ब्रेला होल्ड करताय मेकिंग अँगल अल्फा विथ व्हर्टिकल. देन तसं जर केलं तर तुम्ही पावसात भिजणार नाही. लक्षात आलं. तर मी काय काय सांगितलं बघा. मी रिव्हर अँड बोट प्रॉब्लेम सांगितलं. रिव्हर अँड बोट प्रॉब्लेम, जर बोट अपस्ट्रीम जात असेल म्हणजे वॉटर ज्या डिरेक्शनला फ्लो होते त्याच्या अपोजिट डिरेक्शनला जात असेल तर रिलेटिव्ह व्हिलॉसिटी किती येणार, व्ही बी मायनस व्ही आर. बोट जर डाऊनस्ट्रीम जात असेल तर रिलेटिव्ह व्हिलॉसिटी येणार व्ही आर प्लस व्ही बी. मॅन अँड रेन प्रॉब्लेम पण आपण डिस्कस केला. सो मॅन अँड रेन प्रॉब्लेम तर तुम्हाला अम्ब्रेला कशी धरावी लागेल, व्हिलॉसिटी ऑफ मॅन आणि व्हिलॉसिटी ऑफ रेन यांचा जो रिझल्टंट वेक्टर असेल त्या रिझल्टंट वेक्टरच्या डिरेक्शनला तुम्हाला अम्ब्रेला होल्ड करावी लागेल. सो छत्री कधी पावसातून जात असताना छत्री सरळ धरायची नसते, ती थोडीशी क्रॉस धरायची असते, मेकिंग सर्टन अँगल विथ व्हर्टिकल. तर तो अँगल किती असतो, टॅन अल्फा इज इक्वल टू व्ही एम अपॉन व्ही आर. क्लिअर झालं. आता दोन इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे ते म्हणजे क्रॉसिंग ऑफ रिव्हर. क्रॉसिंग ऑफ रिव्हर ह्याच्यामध्ये दोन केस आहेत. क्रॉसिंग ऑफ रिव्हर इन शॉर्टेस्ट टाइम अँड क्रॉसिंग ऑफ रिव्हर अलॉंग शॉर्टेस्ट पाथ. ओके. क्रॉसिंग ऑफ रिव्हर ह्याच्यामध्ये तुम्ही आता रिव्हर क्रॉस करणार आहात, तुम्ही रिव्हरमध्ये स्विम करणार आहात. आता त्या केसमध्ये ह्या सिच्युएशनमध्ये दोन केस आहेत. टू क्रॉस द रिव्हर इन शॉर्टेस्ट टाईम, टू क्रॉस द रिव्हर इन शॉर्टेस्ट पाथ. ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजन होतं. मी अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. हे तुम्ही पुन्हा एकदा केअरफुली बघा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर आपल्याला पहिला पॉईंट डिस्कस करायचा आहे, टू क्रॉस द रिव्हर इन शॉर्टेस्ट टाईम. ओके. टू क्रॉस द रिव्हर इन शॉर्टेस्ट टाईम. आता ही रिव्हर आहे. ओके. दिस इज व्हिलॉसिटी ऑफ रिव्हर वॉटर. W इज विड्थ ऑफ रिव्हर. आता हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. ओके. जो स्विमर आहे त्याला रिव्हर शॉर्टेस्ट टाईममध्ये क्रॉस करायची आहे. सो तो ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करेल अलॉंग पाथ ए बी. सो व्हिलॉसिटी ऑफ स्विमर इट इज अलॉंग ए बी. ओके. व्हिलॉसिटी ऑफ रिव्हर ही झाली. स्विमरला शॉर्टेस्ट टाईममध्ये रिव्हर क्रॉस करायची आहे त्यामुळे व्हिलॉसिटी ऑफ स्विमर मी घेतली अलॉंग पाथ ए बी. ओके. मग आता बघा मी पॅरोग्राम कंप्लीट करतो.
हे दोन वेक्टर व्ही डब्ल्यू अँड वेक्टर व्ही एस आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. हा झाला त्यांचा व्ही रिलेटिव्ह. आता स्विमर ॲक्च्युली जरी या पाथनं ट्रॅव्हल करत असला टिल देन त्याला वॉटर पुश करणार, त्यामुळं तो ॲक्च्युली या पाथनं ट्रॅव्हल झालेला असेल. मी काय म्हणतो लक्षात आलं, आपण स्विमर आहे तो ट्राय करतोय टू स्विम अलॉंग पाथ ए बी. ही इज पुटिंग हिज एफर्ट्स टू स्विम अलॉंग पाथ ए बी, पण वॉटर त्याला पुश करणार, त्यामुळे तो ए बी पाथनं ट्रॅव्हल न होता तो ट्रॅव्हल करतोय अलॉंग पाथ ए सी. आणि तो जर असा ट्रॅव्हल होत असेल तर शॉर्टेस्ट टाईममध्ये रिव्हर क्रॉस करेल. मी काय म्हटलं लक्षात आलं, बऱ्याच लोकांचं इथे कन्फ्युजन होतं. त्यांना असं वाटतं की शॉर्टेस्ट टाईममध्ये क्रॉस करायचे तर स्विमर ए बी पाथनं गेला पाहिजे. तो ए बी पाथनंच ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करतोय, पण वॉटर त्याला पुश करतोय. तो ज्या वेळेला या पॉईंटला असेल वॉटर त्याला पुश करेल टू दिस पॉईंट. वेन इट इज ॲट दिस पॉईंट water will push him at this point. When swimmer is at this point, water will push him at this point. लक्षात आलं. सो तो जर स्विमर त्याला जर शॉर्टेस्ट टाईममध्ये रिव्हर क्रॉस करायची असेल तर त्यानं कोणत्या पाथनं स्विम करायला पाहिजे. ही मस्ट बी स्विम इन द डिरेक्शन ऑफ रिझल्टंट व्हिलॉसिटी ऑफ वेक्टर व्ही एस अँड वेक्टर व्ही डब्ल्यू. दॅट इज ही मस्ट बी स्विम अलॉंग पाथ ए सी. ओके. आता बघा, स्विमरला पोचायचं होतं ॲट पॉईंट बी, पण ॲक्च्युली तो कोणत्या पॉईंटला पोचला, ॲट पॉईंट सी. हे डिस्टन्स बी सी आहे, याला म्हणतात ड्रिप टॉप स्विमर. लक्षात आलं. ही झाली त्या स्विमरची ड्रिफ्ट. हा अँगल आपण थीटा घेऊयात आणि हा अँगल अल्फा घेऊयात. कळलं का मी काय म्हटलं लक्षात आलं. तो स्विमर आहे तो कंटिन्युअसली ट्राय करतोय टू स्विम अलॉंग पाथ ए बी, पण वॉटर पुश केल्यामुळं वॉटर त्याला कंटिन्युअसली पुश करत आहे, त्यामुळं तो ए बी पाथनं ट्रॅव्हल न होता कोणत्या पाथनं ट्रॅव्हल झाला, अलॉंग पाथ ए सी. आणि तो जर असा ट्रॅव्हल होत असेल तर शॉर्टेस्ट टाईममध्ये तो पोचून जाईल. क्लिअर झालं. आपल्याला रिव्हरला शॉर्टेस्ट टाईममध्ये क्रॉस करायचं आहे. स्विमर आहे तो स्विम करायचा प्रयत्न करतोय अलॉंग पाथ ए बी. ही इज टेकिंग एफर्ट्स, ही इज पुटिंग हिज एफर्ट्स टू स्विम अलॉंग पाथ ए बी, but water push him away from path AB. So finally तो ट्रॅव्हल झाला अलॉंग पाथ ए सी आणि तो शॉर्टेस्ट टाईममध्ये रिव्हर क्रॉस केला. ओके. त्याला ॲक्च्युली लँड करायचं होतं ॲट पॉईंट बी, पण तो लँड झाला ॲट पॉईंट सी. हे जे डिस्टन्स बी सी आहे याला म्हणतात ड्रिफ्ट. सो व्ही रिलेटिव्ह इज इक्वल टू वेक्टर व्ही एस प्लस वेक्टर व्ही डब्ल्यू. मॅग्निट्यूड ऑफ व्ही रिलेटिव्ह इज अंडर रूट, पुन्हा पॅरोग्राम लॉ, अंडर रूट व्ही एस स्क्वेअर प्लस व्ही डब्ल्यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स व्ही एस इंटू व्ही डब्ल्यू. पॅरोग्राम लॉ यूज केलाय इंटू कॉस थीटा. अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. आता इथे बघा, व्हिलॉसिटी ऑफ स्विमर आणि व्हिलॉसिटी ऑफ वॉटर यांच्यामध्ये अँगल 90 डिग्री आहे. सो थीटा 90 डिग्री, कॉस 90 झिरो असतं, म्हणजे ही पूर्ण टर्म झिरो झाली. सो व्ही रिलेटिव्ह आलं अंडर रूट व्ही एस स्क्वेअर प्लस व्ही डब्ल्यू स्क्वेअर. ओके. टाइम टेकन टू क्रॉस द रिव्हर, टाइम टेकन is nothing but displacement upon velocity. बरोबर आहे. सो त्याचं डिस्प्लेसमेंट डब्ल्यू आहे, बरोबर आहे, आणि त्याची व्हिलॉसिटी आहे व्ही एस. सो टाइम टेकन इज नथिंग बट डब्ल्यू अपॉन व्ही एस. लेंथ ऑफ पाथ पण काढूयात. लेंथ ऑफ पाथ is equal to V relative into time taken. V relative है अंडर रूट Vs स्क्वेयर प्लस VW स्क्वेयर इंटू टाइम टेकन W अपॉन Vs.
Therefore, length of path is equal to W into under root Vs square plus Vw square divided by Vs. This is length of path. आता फिगर बघा. फ्रॉम फिगर tan theta इज इक्वल टू डी अपॉन डब्ल्यू. आता व्हिलॉसिटीच्या टर्ममध्ये दिस इज व्हिलॉसिटी ऑफ रिव्हर वॉटर आहे, बरोबर आहे. मग व्हिलॉसिटीच्या टर्ममध्ये tan थीटा आला व्ही डब्ल्यू अपॉन व्ही एस, बरोबर आहे. दोघांना इक्वेट करतो. सो डी अपॉन डब्ल्यू इज इक्वल टू व्ही डब्ल्यू अपॉन व्ही एस. Therefore, D is equal to VW upon VS into W. This is formula for drift. This is formula for length of path. क्लिअर झालं. मग एक लक्षात ठेवायचं, रिव्हरला जर शॉर्टेज टाईममध्ये क्रॉस करायचं असेल तर रिव्हर फ्लोला परपेंडिक्युलर स्विम करायला सुरुवात करायची. वॉटर पुश करेल in the direction of resultant of velocity of swimmer and velocity of man. क्लिअर झालं. सो जर तुम्हाला शॉर्टेज टाईममध्ये रिव्हर क्रॉस करायची असेल तर परपेंडिक्युलर डिरेक्शनला स्विम न करता स्विम कसं करायला पाहिजे, मेकिंग अँगल अल्फा विथ रिव्हर फ्लो. म्हणजे तुम्ही शॉर्टेज टाईममध्ये रिव्हर क्रॉस करा. हे बऱ्याच वेळेला पटत नाही पण हेच करेक्ट आहे. तुम्ही रिव्हरमध्ये स्विम करून बघितलं की तुमच्या लक्षात येईल. असं परपेंडिक्युलर डिरेक्शनला जर तुम्ही स्विम करत असाल तर रिव्हरला शॉर्टेज टाईममध्ये क्रॉस करता येत नाही. शॉर्टेज टाईमला क्रॉस करायचं असेल तर तुम्हाला ऑब्लिकली स्विम करायला पाहिजे, मेकिंग अँगल अल्फा विथ रिव्हर फ्लो. क्लिअर झालं हे. तर ह्यात 2-3 इम्पॉर्टंट रिलेशन. पहिलं म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ रिलेटिव्ह व्हिलॉसिटी, देन टाईम टेकन टू क्रॉस द रिव्हर, हा शॉर्टेज टाईम असणार आहे, लेंथ ऑफ पाथ आणि ड्रिफ्ट. ओके. मग आता सेकंड केस डिस्कस करूया. टू क्रॉस द रिव्हर अलॉंग शॉर्टेज पाथ. टू क्रॉस द रिव्हर अलॉंग शॉर्टेज पाथ. ओके. आता रिव्हरला शॉर्टेज पाथमध्ये क्रॉस करायचं आहे. ही झाली रिव्हर. width of river is W. This is velocity of river water. हा पॉइंट A, हा पॉइंट B. आता रिव्हरला जर शॉर्टेज पाथनं ट्रॅव्हल करायचं असेल तर मॅनला A पॉइंट पासून स्टार्ट व्हायला पाहिजे आणि B पॉइंटला लँड करायला पाहिजे, बरोबर आहे. शॉर्टेज टाईममध्ये शॉर्टेज पाथनं जर रिव्हर क्रॉस करायची असेल तर मॅनला ए पॉईंटपासून स्टार्ट करायला पाहिजे आणि बी पॉईंटला लँड करायला पाहिजे. ही शॉर्टेज पाथ आहे, बरोबर आहे. तर या केसमध्ये मॅनला स्विम करायला पाहिजे अपस्ट्रीम लाईक दॅट. जर रिव्हरला शॉर्टेज पाथमध्ये क्रॉस करायचं असेल तर मॅनला स्विम करायला पाहिजे अलॉंग पाथ AC, सो दॅट वॉटर विल पुश हिम टुवर्ड्स लाईन AB अँड फायनली मॅन विल लँड ॲट पॉईंट B. कळलं मी काय म्हणतो, लक्षात आलं. जर तुम्हाला शॉर्टेज पाथनं रिव्हर क्रॉस करायची असेल तर A पॉईंटपासून स्टार्ट व्हायला पाहिजे आणि B पॉईंटला लँड करायला पाहिजे. मग अशा केसमध्ये मॅननं कसं स्विम करायला पाहिजे, अपस्ट्रीम, मेकिंग अँगल थीटा परपेंडिक्युलर टू द रिव्हर फ्लो. तो जर स्विम करतोय अलॉंग पाथ AC तर वॉटर त्याला पुश करेल आणि फायनली तो पॉइंट B ला लँड करेल. ओके. मग ही झाली व्हिलॉसिटी ऑफ स्विमर आणि हे झालं व्ही रिलेटिव्ह. ओके. मग मी पॅरोग्राम कंप्लीट करतो. हा पॅरोग्राम कंप्लीट झाला. ओके. लक्षात आलं. जर मॅनला शॉर्टेज पाथनं रिव्हर क्रॉस करायची असेल तर तो A पॉईंटपासून स्टार्ट व्हायला पाहिजे आणि B पॉईंटला लँड व्हायला पाहिजे.
मग असं जर करायचं असेल तर मॅनला स्विम कसं करायला पाहिजे, अपस्ट्रीम मेकिंग अँगल थीटा परपेंडिक्युलर टू द रिव्हर फ्लो. या केसमध्ये मॅग्निट्यूड ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ओके, आता या केसमध्ये आपल्याला व्ही निगेटिव्ह घ्यावा लागणार, मगाशी आपण जसं घेतलं तसं. या केसमध्ये मॅग्निट्यूड ऑफ व्ही रिलेटिव्ह आली व्ही एच स्क्वेअर मायनस व्ही डब्ल्यू स्क्वेअर. ओके, आता अँगल थीटा काढूयात. हे म्हणजे काय आहे, व्हिलॉसिटी ऑफ रिव्हर आहे. सो साइन थीटा इज इक्वल टू व्ही डब्ल्यू अपॉन व्ही एस. देअरफॉर थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ व्ही डब्ल्यू अपॉन व्ही एस. हा झाला थीटा. टाइम टेकन, टाइम टेकन टी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय व्ही रिलेटिव्ह. सो हे आलं डब्ल्यू डिस्प्लेसमेंट ऑफ मॅन डिवाइडेड बाय व्ही रिलेटिव्ह आलं व्ही एच स्क्वेअर मायनस व्ही डब्ल्यू स्क्वेअर. दिस इज टाइम टेकन. तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या वेळेला मॅन शॉर्टेज टाईममध्ये रिव्हर क्रॉस करेल, मी डायग्राम दाखवतो तुम्हाला. जर मॅनला शॉर्टेज टाईममध्ये रिव्हर क्रॉस करायची असेल तर त्यानं रिव्हर फ्लोला परपेंडिक्युलर स्विम करायला पाहिजे, सो दॅट वॉटर विल पुश हिम आणि फायनली ही विल ट्रॅव्हल अलॉंग पाथ ए सी अँड लँड ॲट पॉईंट सी. हे झालं शॉर्टेज टाईम. शॉर्टेज पाथनं जर रिव्हर क्रॉस करायची असेल तर मॅनला स्विम करायला पाहिजे अपस्ट्रीम मेकिंग अँगल थीटा परपेंडिक्युलर टू द रिव्हर फ्लो. त्यानं जर असं स्विम केलं तर वॉटर त्याला कंटिन्युअसली पुश करेल इन दिस डिरेक्शन आणि फायनली तो बी पॉईंटला लँड होईल. म्हणजे मॅन स्विम करताना या पॉईंटला आहे, वॉटर त्याला पुश करेल टू दिस पॉईंट. तो या पॉईंटला आहे तर वॉटर त्याला पुश करेल ॲट दिस पॉईंट. तो या पॉईंटला आहे तर वॉटर त्याला पुश करेल ॲट दिस पॉईंट. तो या पॉईंटला आहे तर वॉटर त्याला पुश करेल ॲट दिस पॉईंट. सो तो जर अपस्ट्रीमला स्विम करत असेल मेकिंग अँगल थीटा परपेंडिक्युलर टू द रिव्हर फ्लो तर फायनली तो बी पॉईंटला लँड करेल. क्लिअर झालं? हे लक्षात आलं? तर हे दोन जेई आणि नीटवाले खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. तुम्ही काय करा, यातले फॉर्म्युले लर्न करा. ह्यात काही डाऊट असेल तर मला फोन करा. पण हे अगदी परफेक्ट जमलं पाहिजे. बोर्डसाठी फार इम्पॉर्टंट नाही आहे. हे पॉईंट तुम्ही बोर्डला नाही केले तरी चालतील, तुम्हाला फक्त जेई नीटसाठी फॉर्म्युले लर्न करायचे. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची आयडिया स्टडी केल्या. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी व्हेन टू पार्टिकल आर मुव्हिंग इन सेम डिरेक्शन. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी व्हेन टू पार्टिकल्स आर मुव्हिंग इन अपोजिट डिरेक्शन. त्यानंतर आपण स्टडी केलं रिव्हर अँड बोट प्रॉब्लेम. आपण फॉर्म्युला स्टडी केला व्हेन बोट इज मुव्हिंग अपस्ट्रीम. आपण फॉर्म्युला स्टडी केला व्हेन बोट इज मुव्हिंग डाऊनस्ट्रीम. त्यानंतर आपण स्टडी केलं मॅन अँड रेन प्रॉब्लेम. तुम्हाला अम्ब्रेला कशी होल्ड करायची आहे ते मी सांगितलं. तुम्ही ज्या वेळेला पावसातून चालत असता त्यावेळेला छत्री याची व्हर्टिकली अपवर्ड धरायची नसते, तर थोडीशी क्रॉस धरायची असते, मेकिंग सर्टन अँगल विथ व्हर्टिकल, तर आपण भिजत नाही. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केला तो म्हणजे क्रॉसिंग ऑफ रिव्हर. त्यात दोन केस स्टडी केला. क्रॉसिंग ऑफ रिव्हर अलॉंग शॉर्टेज पाथ, क्रॉसिंग ऑफ रिव्हर अलॉंग शॉर्टेज टाईम. तुम्हाला रिव्हर जर शॉर्टेज टाईममध्ये क्रॉस करायची असेल तर तुम्ही स्विम करायला पाहिजे डाऊन स्ट्रीम मेकिंग अँगल अल्फा विथ हॉरिझॉन्टल. असं केलं की तुम्ही शॉर्टेज टाईममध्ये रिव्हर क्रॉस करा. लक्षात आलं? त्यानंतर आपण शॉर्टेज पाथनं रिव्हर क्रॉस करायचं ते पण स्टडी केलं. तुम्हाला जर शॉर्टेज पाथनं रिव्हर क्रॉस करायची असेल तर तुम्हाला स्विम करायला पाहिजे अपस्ट्रीम मेकिंग अँगल थीटा विथ रिव्हर फ्लो. ओके, मग तुम्ही शॉर्टेज टाईमनं लँड करा. क्लिअर झालं? मग ह्याच्यामध्ये आपण ड्रिफ्टसाठी फॉर्म्युला ऑब्टेन केला, रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला ऑब्टेन केला, टाईम टेकन ऑब्टेन केलं, लेंथ ऑफ पाथसाठी फॉर्म्युला ऑब्टेन केला आणि क्रॉसिंग द रिव्हर अलॉंग शॉर्टेज पाथ. ह्याच्यामध्ये आपण दोनच रिलेशन स्टडी केले. एक म्हणजे टाईम टेकन. टाईम टेकन असणार आहे विड्थ ऑफ रिव्हर डिवायडेड बाय
व्ही रिलेटिव्ह आणि दुसरं आपण इम्पॉर्टंट रिलेशन स्टडी केलं ते म्हणजे थीटा. थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ व्ही डब्ल्यू अपॉन व्ही एस. तर रिव्हरला शॉर्टेस्ट टाईममध्ये क्रॉस करायचं असेल तर मॅनला स्विम करायला पाहिजे अपस्ट्रीम मेकिंग अँगल थीटा विथ रिव्हर फ्लो परपेंडिक्युलर टू द रिव्हर फ्लो. क्लिअर झालं. थांबूयात आता. नेक्स्ट लेक्चरपासून आपण प्रोजेक्टाईल मोशन स्टार्ट करूया.